वाढदिवसाच्या दिवशीच काळाचा घाला, भरधाव फॉर्च्युनरने आई लेकाला चिरडलं। वाढदिवसाच्या आनंदाच्या क्षणानंतर काही तासातच दुर्दैवी घटना घडली। भरधाव फॉर्च्युनर कारच्या धडकेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला। हा धक्कादायक हिट अँड रन अपघात शहादा शहरात घडला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। प्राप्त माहितीनुसार कमलाबाई वाघ वय 54 यांचा वाढदिवस कुटुंबाने मोठ्या उत्साहात साजरा केला। वाढदिवसानंतर त्या आणि त्यांचा मुलगा आकाश वाघ घराबाहेर पडले असता भरधाव वेगाने आलेल्या फॉर्च्युनर कारने त्यांना चिरडले। या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्यासोबत असलेला पाळीव कुत्राही गाडीच्या चाकाखाली आला आणि मृत पावला। या अपघातानंतर परिसरात मोठा संताप व्यक्त होत आहे। शहादा शहरामध्ये अत्यंत हृदय हेलकावून टाकणारी घटना घडलेली आहे। गेल्या 15 दिवसापूर्वी मी शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार, प्रांत आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलं की या रोडवरती सातत्यानं अपघात घडत असतात। भविष्यामध्ये या रोडवरती कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून तातडीनं या ठिकाणी गतिरोधकची आपण या ठिकाणी मी मागणी त्या ठिकाणी केली। पण या 15 दिवसापूर्वी मी मागणी करत असताना संबंधित अधिकाऱ्याने मला ज्या पद्धतीने उत्तर दिलं की याची परवानगी ही कलेक्टर ऑफिसकडून घ्यावी लागते, त्यानंतर या सर्व ही प्रोसिजर असते। मी त्यांना म्हटलं एखाद्या गोष्टीवरती जर का मनुष्य हानी होणार असेल आणि ती होऊ नये यासाठी आपण कायदा बाजूला ठेवून या गोष्टी केल्या पाहिजे। हे अत्यंत असं निर्लज्जपणाचं उत्तर जर असे अधिकारी देत असतील आणि अशा घटना जर घडत असतील तर या प्रोसेसमध्ये येणारे सर्व अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, या सर्वांवरती या घटनेमुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आम्ही करणार आहोत। घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। दरम्यान वाढदिवसानंतर काही तासातच मृत्यू ओढवल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव, नमस्कार।